राहाता तालुक्यामधील कोल्हार बुद्रुक येथील राजेंद्र गोगळे आणि जयश्री गोगळे या दाम्पत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाव या अभियानाला प्रभावित होऊन कोल्हार ते जम्मू काश्मीरसह उत्तर भारतामध्ये बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीवर तब्बल 9000 किलोमीटर प्रवास करून हा संदेश देणार आहेत। कोल्हार येथील भगवती देवीच्या मंदिरातून बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचा प्रारंभ करण्यात आला। कोल्हार पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उत्साही उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला। महाराष्ट्रामध्ये मुलींचा घटता आलेख चिंतेचा विषय आहे। 2001 मध्ये 1927 असणारे मुलींचे प्रमाण 2011 मध्ये 918 पर्यंत घसरले होते। काही राज्यात तर हे प्रमाण 800 इतके चिंताजनक आहे। यामुळेच बेटी बचाव बेटी पढाव अभियानाची नेमकी गरज लक्षात येते। आज 21व्या शतकामध्ये चंद्रासह मंगळावर पोहोचत असताना विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे। मात्र स्त्री पुरुष समानतेबाबत आपली मानसिकता अजूनही 18व्या शतकातीलच आहे। मातेच्या गर्भातच हत्या करण्यापासून लहानपणापासून मुलगा आणि मुलगी वाढविताना पालकांकडून होणारा दुजाभाव हा अत्यंत अस्वस्थ करणारा विषय आहे। अमेरिकेतील नासाद्वारे अंतराळात जाणारी कल्पना चावला ही देशाची सुकन्या होती। अशा असंख्य कल्पनांना त्यांची प्रतिभा खुली करत चौफेर विकसित करा असं आवाहन गोगळे दाम्पत्यांनी केलं। इथून निघणार प्रचार करत जम्मू काश्मीर पर्यंत जाणार, तिथून परत हरिद्वार ऋषिकेश दिल्ली अमृतसर वगैरे करत पूर्ण उत्तर भारत दर्शन करत आणि दोघं प्रचार करणार। बेटी बचाव बेटी पढाव या संदर्भात प्रचार करणार गावोगावी। आणि त्याच्यानंतर मग त्यांना मुलीचं महत्त्व सांगणार, त्या मुलीचं काय महत्त्व आहे। आज मुलीचं प्रमाण खूप कमी आहे आपल्या भारतामध्ये, त्याच्यामुळं स्त्री भ्रूण हत्या ही जे होती आपल्या भारतामध्ये ते कमी होईल असं मला वाटतं। त्यामुळे प्रत्येकाने असं प्रत्येक गावातून कमीत कमी एक जोडपं जरी असं तयार झालं तरी हे प्रकरण थोडंसं कमी होईल स्त्री भ्रूण हत्येचं असं मला वाटतं। तसं पण म्हणता येईल, म्हणजे आम्हाला मुलगी नाही आणि आम्हाला पहिल्यापासून मुलीची आवड आहेच आणि समाजात पण मुलीचं प्रमाण पण खूपच कमी आहे। त्याच्यामुळे असं वाटलं की आपण काहीतरी करावं देशासाठी, थोडंसं हातभार लावावं। नाही त्याच्यावरून नाही काय प्रभावित वगैरे झालं काय, म्हणजे आपलं म्हणजे स्वतःच म्हणता येणारच नाही बिलकुल। बर, म्हणजे त्यांच्या प्रेरणेमधून तुम्ही हे चालू केलेलं आहे असं म्हणता येईल? हो, त्यांच्या प्रेरणेने चालू केलं। ठीक आहे। त्यामुळे असं वाटलं आणि मुलगी काय करू शकते, म्हणजे आई वडिलांसाठी काय करू शकते, समाजासाठी काय करू शकते, किंवा स्वतः संसारासाठी काय करू शकते आणि तरी ती मागे। त्यामुळे थोडीशी इच्छा होती मुली जन्मदर पण घेतलाय आणि जर मुलं जास्त आहेत आणि मुली कमी तर त्या मुलांचं काय, म्हणून थोडंसं वाटलं हा प्रचार करते, मनापासून वाटलं। खूप मोठा प्रवास करणार आहात तुम्ही, त्याच्याविषयी काय वाटतं? ठीक आहे, प्रवास करणार, पण असं एकदाही मनात असं आलं नाही की आपण करू शकतो ते, मनाची पूर्ण तयारी की नाही जायचंय आणि करायचं। याच्या अगोदर पण चालतंय, ठीक आहे। संदेश काय फक्त दरम्यान गोगळे दाम्पत्यास शुभेच्छा देण्यासाठी कोल्हारचे उपसरपंच स्वप्नील निबे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रीगोंदा तालुकाध्यक्ष बंडू जगताप, कोल्हार बुद्रुकचे महिला व्यापारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाडसह साईप्रसाद कुंभकर्ण, एस9 मीडिया, कोल्हार।